रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये एक असंच वातावरण तयार केलं गेलं होतं की अलिबागमध्ये मी पिछाडीवरती आहे. पण मला अभिमान वाटतो या गोष्टीत अलिबाग करायचा आणि मी आयुष्यभर अलिबाग करायची विचारणार नाही. 2014 सालामध्ये सुद्धा मला जवळपास 19,000 मताधिक्य होतं. 2019 सालामध्ये सुद्धा जवळपास 19,000 मताधिक्य होतं. आणि यावेळेला 14 आणि 19 ची बेरीज की अलिबागकरांनी आणि महिला देवीच्या नेतृत्वाखाली 19,000 सर्वांची भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे सर्वच कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे सुद्धा आता तिकडे नका थांबून भारत इथे या. पूर्णपणाची ताकद इतकी मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करत असताना लोकांचा चेहरा वाचणे मला चांगलं जमतं. तेव्हा चेहरा वाचण्याची माझी पूर्ण खात्री होती. या निवडणुकीचा निकाल जेव्हा चाहत्या लागेल तेव्हा खडके साहेब त्यांच्या हाताने खऱ्या अर्थाने अलिबागच्या पाठीवर नक्की ताप देते असं मला पूर्ण खात्री दिली. मलाही अजून वाटतो की आपल्या तिन्ही पक्षाच्या समस्त कार्यकर्त्यांनी मतदारांवर पोहोचून खऱ्या अर्थाने आपली भूमिका खऱ्या अर्थाने सांगून हे परिवर्तन केलं आणि म्हणून एवढं मला देखील मिळालं. त्याचं सर्व श्रेय तुम्हाला सगळ्यांना देतो. आज या ठिकाणी तो निश्चित काय सांगतो गतकाळी असतील राज्यातील सगळं मिळालेली मनापासून या निवडणुकीमध्ये झोपून दिलं. कुठेही आपल्यामध्ये आम्ही चर्चा वेगळी करायची जरूर वेगळी वेगळ्या विरोधात चर्चा अशी नाहीये. पण आमच्यामध्ये वेगळा मुश्किल पण असायला की प्रत्येक मुंबईमध्ये काय होईल, लोह्यामध्ये काय होईल, अलिबागमध्ये काय होईल आणि आम्ही आपण जबाबदारी स्वीकारली होती. साहेबांनी निरीक्षण पण करून तयारी केले होते महेंद्रजी आणि मग माझी टीम त्यांना जोडली दिली. विघ्नेश आणि सगळ्या त्यांचा मित्र परिवार त्या 2 तालुक्यात जबाबदारी दिली आणि मी पूर्ण अलिबागमध्ये केली सर्वेक्षण.